सुख पाहता जवा पाडी सुख पाहता जवा पाडी सुख पाहता जवा पाडी सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वताये वढे 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 सुख पाहता जवा पाडी सुख पाहता जवा पाडी सुख पाहता जवा पाडी सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वताये वढे 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 धरी धरी आठवण धरी 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 आठवण धरी धरी आठवण मानि संताचे वचन मानि संताचे वचन मानि संताचे वचन मानि संताचे वचन माहि संताचे वचन माहे संताचे वचन तुका मने रात्रीने अर्धे मेरे रात्रीने अर्ध बाळपण जरा व्याधे 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 धरी धरी आठवण धरी धरी आठवण धरी धरी आठवण धरी आठवण मानि संताचे वचन 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 तुका मने पुढा तुका मने पुढा तुका मने पुढा तुका मने गाना जुंदी जशी पुढा गाना जुंदी जशी पुढा पुढा गाना जुंदी जशी पुढा गाना जुंदी जशी पुढा गाना पुढा तुका म्हणे पुढा तुका म्हणे पुढा तुका म्हणे पुढा तुका म्हणे पुढा गाना जुंदी जशी 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 पुढा धरी धरी आठवण धरी धरी आठवण धरी धरी आठवण धरी धरी आठवण मानि संताचे वचन मानि संताचे वचन मानि संताचे वचन मानि संताचे वचन गोपार कुमार पाहता सुख पाहता
पाता जवा पाडे दुःख पर्वताय वडे सुख पाता जवा पाडे दुःख पर्वताय म्हणजे करते आले वाना हरी हरी आना वना हरी हरी धरी धरी आठवण 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 मानी संताचे वचन मानी संताचे वचन मानी संताचे वचन मानी संताचे वचन धरी धरी आठवण धरी धरी आठवण धरी धरी आठवण धरी धरी आठवण मानी संताचे वचन मानी संताचे वचन मानी संताचे वचन धरी धरी आठवण धरी धरी आठवण धरी धरी आठवण धरी धरी आठवण 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 सुख पाहता जवा पाडे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताय वडे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन नेले रात्रीन ती अर्धे बालपण जरा व्याधे धरी धरी आठवण
मानी संतांचे वचन तुका मने मुढा तुका मने मुढा घाना झुंती तसी पुढा धरी धरी आठवण मानी संतांचे वचन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नामन दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नामन दुसरे चरण संताचिया 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 ओम नमोजी अद्या वेद प्रतिपद्या जय जयाजे स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवरत्ति दासो अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरे वार करी संताच्या समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठल 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 सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनाच्या सेवेकरिता अर्थात निरूपणाकरिता घेतलेला अभंग हा अनंत कृपा संपन्न विश्ववंदे विश्वसंत संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी देहूनिवासी महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथीतील असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया आपल्या उद्धाराकरिता संतांच्या वचनावरती विश्वास ठेवा. जर संतांच्या वचनावरती विश्वास न ठेवाल तर कधीच सुखाला प्राप्त होणार नाही. अंततोगत्वा परिणामी पुन्हा तुम्हाला संसार चक्रामध्ये जन्म मरणाच्या चक्रात अडकावं लागेल. सुटायचंच असेल तर या देहात संतांचं वचन स्वीकारा. विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यात तत्पूर्वी दोन शब्दाचा परिहार अगत्याने अवश्य द्यावा लागेल. कोणत्या निमित्ताने कीर्तनाची सेवा आहे तो उपस्थित सर्वांना ज्ञात आहे, ठाऊक आहे. पण असं असलं तरी ज्यांच्या निमित्ताने आपण सेवा करतोय त्यांच्या नामाचा नामोल्लेख व्हावा असा थोडा कर्मशास्त्राचा दंडक आहे, नियम आहे. आणि त्याला अनुसरून ज्यांच्या प्रित्यर्थ आपण ही सेवा करतो ते वैकुंठवासी चिरंजीव हरिभक्तीपरायण विक्रमदादा राजेंद्र गोळे यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने आपली ही कीर्तनाची सेवा आहे. शास्त्राने आपल्याला 4 आश्रम सांगितले. त्यातल्या पहिल्याच आश्रम ब्रह्मचारी आश्रम, त्या आश्रमामध्येच जीवन जगलेला विक्रमदादा आणि त्याच आश्रमामध्ये त्याचं जाणं झालेलं आहे. जाणं हे अपरिहार्य आहे.
जावंच लागतं हा या मृत्यू लोकाचा नियम आहे बरं का. मी चकार मारलं त्या शब्दाला, जावंच लागतं बरं का. हा. 11:30 वाजता जर तुम्ही विचारलं 12 वाजता महाराज कुठे आहेत, तर तुमच्यातला कुणीतरी महाराज गेले, बरोबर. का गेले असं जर विचारलं तर 10 वाजता आले म्हणून 12 वाजता गेले. माझं म्हणणं कळालं का तुम्हाला? ज्याला येणं आहे त्याला जाणं निश्चित आहे, ज्याला उत्पत्ती आहे त्याला लय निश्चित आहे. सगळ्यांचं ठाऊक आहे. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपे दिसे, आणि हे घटिका यंत्र जैसे. ज्याला येणं आहे त्याला जाणं निश्चित आहे, पण ज्याला जाणं नाही त्याला येणं नाही. कळतंय का नाही? ज्याला येणं आहे त्याला जाणं निश्चित, पण ज्याला जाणं नाही त्याला येणं नाही. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. तुम्हाला कळलं नाही काही बाबा? येणं असणाऱ्याला जाणं असतंच, पण जाणं ज्याला नाही त्याला येणं नाही. त्यांची सरली असं जरा झाला सफळ. हा, आणि परमार्थ याच्याकरिता करायचा. माने संतांचे वचन. मरण हे अपरिहार्य आहे. इथं आल्यानंतर कोणच राहत नाही. आयुष्याचं मोजमाप कमी जास्त असू शकतं. इथं नाही उरो आले अवतार, 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 इथं नाही उरो इथं नाही उरो आले अवतार, इथं नाही उरो आले अवतार, इथं नाही उरो आले अवतार. पामर जीव किते, एरते पामर जीव किते, एरते पामर जीव किते. इथं नाही उरो आले अवतार, इथं नाही उरो आले अवतार, इथं नाही उरो आले अवतार, इथं नाही उरो आले अवतार. हो येरते पामर जीव किते, येरते पामर जीव किते, येरते पामर जीव किते. इथं नाही उरो आले अवतार, 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 इथं नाही उरो आले अवतार. येरते पामर जीव किते, येरते पामर इथं नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. हो येरते पामर जीव किती, जीव किती. संतांची वचनं विचारात घ्यायची. येते नाही उरो आले. कोण उरो नाही आले? अवतार रामकृष्ण ही आले गेले. आम्ही 10वीला असताना आम्हाला भारत आंबेंची कविता होती. जनपळ भर मनतील हाय हाय, तू जाता राहील कार्य काय. हा, सगळंच म्हणजे रामकृष्ण ही आले गेले, त्याविन जग का ओसची पडले. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुले क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील. काही राहणार नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती. हा सिद्धांत का ठेवला मी तुमच्या पुढे? आल्यानंतर जावंच लागतं. हा या मृत्यू लोकाचा नियम आहे. अजून एक नियम सांगू. भगवान ज्ञानोबराया सांगतात, ज्या लोकामध्ये तुम्ही जीवन जगता त्या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक. ऐका बरं का, सिद्धांत गोड आहे, लक्षपूर्वक ऐका. आणि या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या जीवाने
दोन गोष्टीची अपेक्षा करू नये. ज्ञानोबाने सांगतात कोणत्या दोन गोष्टी? पहिलं सांगितलं या मृत्यू लोकात अमरत्वाची अपेक्षा करू नका. आणि दुसरा विचार सांगितला या मृत्यू लोकात सुखाची अपेक्षा करू नका. मनोनी मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे निस्रवणी कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाची. त्याच्या खाली म्हणतात जिये लोकीचा चंद्रोक्षय रोगे जेथ उदयाची होय असता लागे दुःख लेवोनी सुखाची अंगी सळी तो जगाते. या मृत्यू लोकामध्ये कोणी अमर नाही. कोणाचं आयुष्य जास्त असेल कोणाचं कमी असेल पण जाणं हे निश्चित आहे. जन्माले बाळ जन्माले बाळ जन्माले बाळ बाळ जन्माले बाळ जन्माले बाळ जन्माले बाळ जन्माले बाळ जन्माले बाळ ज्योती वाट पाहे काळ ज्योती वाट पाहे काळ ज्योती वाट पाहे काळ ज्योती वाट पाहे काळ जन्माले बाळ जन्माले बाळ हो जन्माले बाळ बाळ जन्माले जन्माले बाळ जन्माले बाळ बाळ जन्माले बाळ 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 चांगलं प्रमाण दिलं. प्रत्येकाची काळ वाट पाहतोय. आयुष्य खातो काळ घडी घडी काळ. आता ह्यातला एक शब्द फक्त एका मिनिटासाठी टाळकरी बरं का. सुजान आहेत मी सगळे. हे एकनाथ महाराजच्या हरिपाठातलं प्रमाण दिलं आपण. घडी घडी काळ वाट कोणाची? याची पाहे. ह्यातला याची शब्द अंडरलाईन करा. आणि याची म्हणजे कोणाची वाट पाहे? याची नाम कोणाची? मी उत्तर सांगू? याची शब्द नाही ना. याची शब्द कळाला की मृत्यूचं वय गेलं. विठ्ठल विठ्ठल घडी घडी काळ वाट याची पाहे. याची पाहे म्हणजे कोणाची पाहे? आता माझ्याकडे बघा मी उत्तर घडी घडी काळ वाट याची पाहे. पैकी याची म्हणजे कोणाची? देहाची. आपली नका म्हणून. आपली म्हणलं की गोंधळ आहे. हा आपण कसे आहोत? अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे न मना देह माझा ऐसा. मिले तंतु बोलतो जरा लक्षपूर्वक आहे. देहाची वाट पाहतोय. देह म्हणजे आपण आहे का? देह हे काळाचे धन कुबेराचे आणि येथे मनुष्याचे. तुम्हाला ह्याची मज्जा सांगतो. जरा जरा थोडं वेदांतिक चिंतन आहे पण सोपं करतो. भजन करा विठ्ठल. आता मी साधा प्रश्न विचारतो. मरण कुणाला असं जर विचारलं तर काय उत्तर आहे आपल्याकडं? मरण कुणाला? देहाला. बरोबर आहे. मरण किती वेळाचं असं जर विचारलं मी तर काय उत्तर आहे? मरण किती वेळाचं. किती वेळाचं मरण? भाऊ जरा पुढे या की म्हणजे मला बोलायला बरं वाटतं. त्यांना बी बरं झालं तुम्ही पुढे आलो. हा मरण किती वेळाचं कमळे महाराज? असं तुम्ही ऐकले का? अमुक अमुक व्यक्ती सलग 8 दिवस मरत होती. ऐकलं का? मरण किती वेळाचं? बरोबर उत्तर दिले. नीट ऐका बरं का. मी देहाचं चिंतन करतोय. मरण किती वेळाचं आहे? क्षणाचं. अहो ज्ञानोबा सांगतात. थोडा आवाज दादा क्लिअर करायला. हे काळा नळाची तोंडे घातली लोनियाची हुंडे. आता किती वेळाचं आहे म्हणून ऐका. माशी पाक पाकडी तव हे सरे. माशीनं पंख हलवायला एवढा वेळ लागतो का?
क्षणभराचे क्षणभंगूर नाही भरवसा क्षणभंगूर नाही भरवसा वारे वध तोडा मायाचा वारी सावध तोडा मायाचा तरी करी गळा पडेल पासा तरी गळा पडेल पासा पुढे हुशार ओळखा का पुढे हुशार आहे ओळखा का राम राम स्मरामी राम राम स्मरामी ओ राम राम स्मरामी राम राम स्मरामी क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तुळा मायाचा वारे सावध तुला मायाचा काही नसले मग गळा पडेल भाषा काही नसले मग आवडेल फासा पुढे हुशार थोडे वळता पुढे हुशार थोडा आहे वळसा पुढे हुशार थोडे वळता पुढे हुशार थोडा आहे वळसा राम राम स्मरा जय हो राम स्मरा हे राम राम स्मराधी राम राम स्मराधी मरण कसं आहे क्षणभंगूर मरण किती वेळाचं तर क्षणाचं जरा नीट ऐका बरं का गोड चिंतन आहे मरण क्षणभराचं आहे आणि मरणाची भीती किती वेळाची आयुष्यभराची बरोबर आहे मरण किती वेळाचं आहे क्षणाचं आहे आणि मरणाची भीती जन्मल्यापासून मरेपर्यंत कुठंपर्यंत मरेपर्यंत शास्त्र सांगतंय क्षणभर मरणाची भीती आयुष्यभर जर त्याच्या दडपणाखाली तुम्ही जीवन जगत असाल क्षणभराचं मरण आणि क्षणभराच्या मरणाची भीती आयुष्यभर जर तुम्ही स्वीकारत असाल तर ते काय जग नाही का ते जगणं नाही जाऊ द्या मी विस्तार करत नाही अजून एका वाक्यात बोलतो अजून ऐका मरण कुणाला बोलत चला हुकू द्या मी केस बीस करीत नाही बोलत चला मरण कुणाला देहाला आपल्याला आहे का मरण शरीराला आहे आणि भीती कुणाला मरणाची काय अवघड आहे मला सांगा तुम्ही जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात हो जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जायाचे शरीर जाईल क्षणात क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावे देना कहा गोपीनाथ पावे देना पहा गोपीनाथ पावेची ना पाय गोपीनाथ पावेची ना गोपीनाथ पावे देना कहा गोपीनाथ पावे देना हो गोपीनाथ पावेची ना पाय गोपीनाथ पावेची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर सागर तुम्ही संत सारे कृपेचे
पुढे आलता. नीट ऐका. मरण कुणाला? शरीराला, बरोबर. आणि मरणाची भीती कुणाला? जीवाला. जरा नीट ऐका. जे मरतय ते घाबरत नाही. कळतंय का? शरीर मरतय ते घाबरतय का? आणि जे घाबरतय ते मरत नाही. बरोबर आहे का? शरीर मरतय ते मृत्यूला घाबरत नाही. आणि घाबरले कोण? जीव. त्याला मरण नाही. हे कुठं अजून आपल्याला सुटलं? म्हणून घडी घडी काळ वाट याची पाहे, या देहाची वाट पाहतो. आयुष्य संपलं, इथं राहता येत नाही. लक्षात ठेवा. थोडं कर्मशास्त्राचा सिद्धांत सांगू. प्रारब्ध नाशामध्ये देहनाश निश्चित असतो. हा कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. प्रारब्ध संपलं की इथं राहण्याचा तुमचा अधिकार संपला. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा. त्याच्यामुळे संत सांगतात हा देह आपला नाही, आपण देहाचे नाही. देह हा आपण उसना आणलेला आहे. यानं काय मिळवायचं याचा विचार करा. एक दिवस हा टाकून आपल्याला जायचंय. आयुष्य किती आहे आणि भविष्यात काय लिहिलंय हे आपल्याला माहित. किती बी आयुष्य लांब जास्त असू द्या, जर या देहात येऊन परमार्थ नाही केला तर काय करायचं त्या आयुष्य मोजून? नाहीतरी गेला जन्म वाया, जन्म वाया. नाहीतरी गेला, हो नाहीतरी गेला जन्म वाया, जन्म वाया. नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, जन्म वाया. या देहात येऊन परमार्थ करा तर त्या आयुष्याचं काहीतरी चीज होईल. लक्षात घ्या. नाहीतर प्रत्येक क्षणाला आपण काळाच्या जवळ चाललोय. ज्ञानोबराया सांगतात जन्मले न दिवस न दिवसे, होऊ लागे काळाची आयसे. है का नाही? परी वाढती करविती गुडिया उभविती करीती उल्हासे. ज्ञानोबराया सांगतात काही नाही, प्रत्येक क्षणाला आपण काळाच्या जवळ चाललेलो याचं काहीतरी विचार करा. सारा सार विचार करा. उठा उठी नामधरा कंठी. हा काही थोडा बहु लाग पाठ, काही थोडा बहु लाग पाठ. करा भक्ती भाव करा बळगण, करा भक्ती भाव करा बळगण. तन मन ध्यान ध्यान मुनी अनित, तन मन ध्यान जरी करणे असेल गोड शेवटका, जरी असेल गोड शेवटका. जरी करणे असेल गोड शेवटका, जरी असेल गोड शेवटका. राम राम स्मराधे, राम राम स्मराधे, राम राम स्मराधे, राम राम भगवंताच्या चिंतनामध्ये काळ सारावा. चिंतने त्याच्यातच हित आहे बरं का. हित ते करावे देवाचे चिंतन. चिंतनात गेलेला काळच हिताचा असतो. म्हणून भगवंताचं चिंतन या देहामध्ये करत चला. अरे मना तू शोक करसी किती, हेतव वायाची धन संपत्ती. आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे तव अंती अवघे जाईजे. काहीच राहणार नाही. आयुष्य बी राहणार नाही आणि भविष्यही संपणार आहे. किंवा किती आयुष्य जगलं तर का उपयोग. नामदेव महाराजचा अभंग. याच्याच पुढचं चरण सांगतो नुसते. भक्त प्रल्हादाच्या बापाला किती आयुष्य होतं?
भक्त प्रल्हादाचा बाप, काय नाव त्याचं? हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यपूला आयुष्य किती होतं नामदेव महाराज सांगतात, 1,60,00,00,000 देखा, 30,10,00,000 देखा, 709 मास मापा, या हिरण्यकश्यपा काय झाले. किती आयुष्य जगला हिरण्यकश्यप? 1,60,10,709 महिनं. काय केलं? केला का परमार्थ? का उपयोग आहे जगून? 14 चौकडा लंकानाथा. रावणाला किती आयुष्य होतं? 14 चौकड्या. चौकड्या कळते त्या का? नाही नाही. आता ही काय सप्त्यातलं कीर्तन नाही चौकडी सांगा, फक्त सांगतो 4 युगाची एक चौकडी. कलियुगाचं आयुष्य किती आहे? आता कोणचं युग आहे? कलियुग. 4,32,000 वर्ष कलियुगाचं आयुष्य. त्याच्या दुप्पट केलं की द्वापाराचं निघतं, त्याच्या तिप्पट केलं की त्रतयुगाचं निघतं, आणि त्याच्या चौपट केलं की कृतयुगाचं निघतं. बरोबर? ह्याची जेवढी बेरीज येईल ती एक चौकडी. अशा किती चौकड्या? 14 चौकड्या लंकानाथा. 99 सहस्त्र राया दशरथा. 99,000 वर्ष राजा दशरथाचं आयुष्य. तेही गेले मृत्यूपंता, येते सर्वता न उरलेची. कोण चित्त उरलेलं नाही. म्हणून आयुष्य किती जगला याला किंमत नसते, कसा जगला याला किंमत आहे. आयुष्याची लांबी महत्वाची नाही, आयुष्याची रुंदी महत्वाची. विठ्ठल दोन मिनिटाची फक्त कृष्ण चरित्रातली कथा सांगतो. कृष्ण एका गोपिकाच्या घरी, गवळणीच्या घरी चोरी करायला गेलाय. काय जगून उपयोग आहे मला सांगा? 70-80 वर्षाचा झाला तरी माळ नाही गळ्यामध्ये, पंढरीची वारी नाही, व्रत एकादशी नाही. आज काय आहे? इथं बसलेल्या निम्याला माहित नसेल आज काय. काय उपयोग आहे? ज्ञानोबराचे ओवे असे ढिगाने आठवतात. निंब निंबोळिया मोडोनी आला, तरी कावळ्यासी सुकाळू झाला, भक्ती विनवाडिन्नला दोषाची लागी. काय उपयोग आहे? काय उपयोग नाही. चोरी करायला गेलेला कृष्ण घरामध्ये शिरला गवळणीच्या. दही बघितलं नाही, तूप बघितलं नाही, लोणी बघितलं नाही. भरलेल्या एका कोपऱ्यामध्ये ताकाचा डेरा होता. तो डेरा उचलला, डोक्यावरती घेतला, आणि घराच्या बाहेर जी ओटा होता त्या ओट्यावर त्या गवळणीचा सासरा झोपलेला होता. तो डेरा डोक्यावरती घेतला, कसा बसा घराच्या बाहेर पडला, आणि भरलेला डेरा त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात घातला. कसा घातला? असा घातला डोक्यात घातल्यानंतर कशाचा आवाज आला म्हणून ती गवळण पळत आली. बघितलं तर कृष्ण पळून गेला. ती गवळण यशोदेकडे आली आणि यशोदेला सांगितलं, काय तुझा कृष्ण? म्हणे, यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे का जावे, आवरी आवरी आपुला काना. जाऊ द्या, पुढचं नाही बसत इथं. काय केलं म्हणे? अगं म्हणे, भरलेला डेरा, मी का सांगतो ते नीट ऐका जरा, मला विषयाकडे यायचं. भरलेला डेरा ताकाचा माझ्या म्हाताऱ्याच्या सासऱ्याच्या डोक्यात घातला. सासरा जर मेला असता तर तुम्हा मोठ्या लोकांचं काय घ्यायचं होतं आम्ही? असं केलं म्हणे. होय. यशोदा म्हणे, थांब त्याला बोलवते. कृष्णा इकडे आला. काय सांगते गवळण? म्हणे, हिच्या घरी गेला होता. कधीच खरं न बोलणारा कृष्ण त्या दिवशी खरं बोलला. गेलतो म्हणे आई, ताकाचा डेरा उचलला म्हणे, हिच्या सासऱ्याच्या डोक्यात घातला म्हणे. कृष्णा कळतं की नाही, मेला असतं तर काय भरून द्यायची गोष्ट आहे का ती? मेला असतं ना ते म्हातारं. कृष्ण म्हणला, आई तू थोडं चुकीचं बोलली. मेला असताना नाही, मरायसाठीच घातला होता. ते मरावं हीच माझी मनोमनी इच्छा होती म्हणून त्याच्या डोक्यात घातला होता. ती म्हणली, त्याला मारून आपला काय उपयोग? तसं नाही म्हणे आई. नाहीतरी म्हणले 80 वर्षाचा झालाय, अजून देवळाकडे आला नाही, त्याचा जगून तरी काय उपयोग? माझं म्हणणं कळतंय का? नाही ऐकिले गाईले गीत, धरिली लाज सांडिले हित. मी साधं विचारतो बसलेल्या मंडळीला, होय नाही सांगा. मला काय जास्त अवघडात शिरायचं नाही. 70 वर्षाचा झाल्यावर माळ घालावी का कोंबड्या पाळाव्या? हा,
भाऊ बोला, 70 वर्ष झाल्यावर माळ सोडी होती का कोंबड्या? माळ घालावी का कोंबड्या पळाव्या? विठ्ठल 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 संताची विनंती आईसे का हो न करा काही, आणि पुढे नाही नाश ज्या आईसा लाभ बांधा. भगवंताचं चिंतन करा बाबा. काळ मगाच दिले प्रमाण किंवा दुसरं प्रमाण देतो. करा करा लाग पाठ, धरा पंढरीची वाट. जव नाही चपेट हात पडिला काळाचा. मी खरं सांगू का तुम्हाला, पवित्र तुळशी माळ गळ्यामध्ये असावी, व्रत एकादशी नित्यानं असावं, पंढरीचा वारकरी असावा, आणि साधू संताची संगती आणि ज्ञानेश्वरी गाठ्याचा आश्रय करून जो जीवन जगतो त्याच्या जीवनामध्ये दगाच नाही, धोकाच नाही. वा 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 वा. हे कळालं पाहिजे. हे कळत नाही माणसाला, कळत नाही. हा, आता मला कळणार आहे किती जणांनी एकादशी धरल्या झाल्यावर. ते काय मला सांगावं लागतंय का? आता इकडे एक पंगत बसणार आणि इकडे एक बसणार आहे का नाही? हा, आता आज सांगावं तरी पंचायत, नाही सांगावं तरी पंचायत. पण मी आधीच सांगितलं होतं भाऊ, आजच्या दिवशी अन्नदान चालत नाही. विठ्ठल विठ्ठल एकादशीच अन्नपान, एकादशीच अन्नपान, जे नर करती भोजन, जे नर करती भोजन, श्वान विशेष मान, श्वान विशेष मान. अधम जन ते एक, अधम जन ते एक, आत्म जनाते आत्म जनाते आत्म जनाते. करेक्ट प्रमाण दिलं कांबळे महाराजांनी. अशी वंजळभर साखर तुमच्या तोंडात घालायला पाहिजे, पण मलाच ठेवले नाही तर तुम्हाला कुठं? एकादशीच्या दिवशी अन्न खाणं म्हणजे काय आहे? एकादशी दिवशी खाईल जो अन्न, पुढं बोला, शुकर होऊन येई जन्मा. आजच्या दिवशी अन्नदान करायचं बी नसतं आणि खायचं बी नसतं. आजच्या दिवशीच्या अन्नदानात पुण्य मिळत नाही, पाप पदरात पडतं. विठ्ठल कार्यक्रम माझ्या घरचा बी असू द्या, संताचं सांगितलेलं ऐकावं लागेल, नाही तर तुमच्या बी घरचा असू द्या. सत्य ते सत्यच. नामदेव महाराजच्या घरी एकादशी दिवशी म्हाताऱ्या माणसाचं, जक्क झालेल्या म्हाताऱ्याचं रूप घेऊन पांडुरंग आला. सगळ्याला माहित आहे, त्यांना माहित आहे. सांगतो, जक्क म्हाताऱ्याचं रूप घेऊन पांडुरंग आलाय. अंगाला थरकाप सोपला, कंप सुटलेला आहे. मला 8 दिवसाचा भुकेलाय म्हणे, भाकरी दे. नामदेव महाराज म्हणले, आमच्या घरी आज चुलच पेटत नाही, आज आमच्या घरी कोणी खात नाही बाबा म्हणे. अन्न खात नाही आमच्या घरी कोण. तो म्हणे, मला काय सांगू नका, मी तुमच्या दारात याचक म्हणून आलोय, मला लय भूक लागली, पटकन काहीतरी भाकरी वगैरे खायला द्या. त्यांनी सांगितलं, नाही 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 म्हणे, आज आम्ही अन्नदान करत नाही. नाही दिलं तर म्हणे तुमच्या दारात पाय खोडून जीव सोडील. कोण म्हणतंय? वृद्ध पांडुरंग म्हाताऱ्याचं रूप घेऊन आलाय. ब्राह्मण आहे मी, मला परत पाठवू नका. मी तुमच्या दारात जीव सोडला, ब्रह्महत्येचं पातक लागल. नामदेव महाराज म्हणले, ब्रह्महत्येचं पातक बी स्वीकारतो, तू आधी माझ्या दारात मर, तुझ्या 13वा घालतो, तुझं गोडाचं जीव घालतो, पण तुला आज भाकरी वाढत नाही. पुढचं सांगित नाही, चरित्र वाचा तुम्ही. तरपडून पाय खुडून पांडुरंगाने जीव सोडलाय तिथं. म्हणजे त्या म्हाताऱ्यानं, पांडुरंगाने नाही, जीव सोडलाय. सगळ्या पंढरपुरातल्या ब्राह्मणाला कळलं, स्वतःला वैष्णव म्हणतो, दारात याचकाला तर दारात याचकाला मारतो, तोही ब्राह्मण आहे. तुम्हाला माहित आहे सगळ्याला. आता याला काय शिक्षा द्यायची म्हणे, आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागलं, एकादशी दिवशी ब्राह्मण दारात मेलाय, काय शिक्षा द्यायची? त्यावेळेच्या ब्राह्मणाने ठरवलं, म्हणले काय नाही, हे मेले ना, याला बी चितेमध्ये ढकलून द्या म्हणे. याच्या 2 चिता रचल्या महाराज, ब्राह्मणाला 1 चिता आणि इकडे नामदेव महाराजाला 1 चिता. पण त्यावेळेस देव उठून बसलेत. मला सांगायचंय का, त्यांनी सांगितलं, धन्य तुझी एकादशी व्रत आणि धन्य तुझी एकादशी व्रताची
निष्ठा प्राण जाय पर वचन न जाई. देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो. पांडुरंगे दृढ बाहू, पांडुरंग 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 दृढ बाहू. देह जावो अथवा रावो, पांडुरंगे दृढ बाहू, पांडुरंगी दृढ बाहू. देह जावो अथवा रावो, पांडुरंगे दृढ बाहू, पांडुरंगे दृढ बाहू. पांडुरंगावरती श्रद्धा ठेवा. दृढ अंतकरणाने भगवंताची सेवा करत चला. देहावरचं प्रेम कमी करा. हा देह आपला नाही, आपण देहाचे नाही. मगाच उत्तर दिले, देह हे काळाचं आहे किंवा आयुष्य खातो काळ. ही काळ आयुष्य खातो म्हणून आपल्याला सांगितलंय. तुम्ही कसे व्हा? सावधान. उठा जागे व्हारे. आता जागा रे बाहिनो जागा, आता जागा रे बाहिनो जागा, आता जागा रे बाहिनो जागा, आता जागा रे बाहिनो जागा. चोर निजल्या, चोर निजल्या लाडोनी भागा, चोर निजल्या, चोर निजल्या नाडोनी भागा. आता जागा रे बाहिनो जागा, आता जागा रे बाहिनो जागा. हे जगजोगी, जगजोगी जाग जाग बोलती. हे जगजोगी, जगजोगी जाग जाग बोलती. हे जगजोगी, जगजोगी जाग जाग बोलते. जगजोगी, जगजोगी जाग जाग बोल. जागता जगदेव राखा काही भाव. हे जगजोगी, जगजोगी जाग जाग बोलते. जगजोगी, जगजोगी जाग जाग बोलते. जोगी, जगजोगी जाग जाग बोलते. जगजोगी, जगजोगी जाग जाग बोलती, बोलती, बोलती. प्रमाण मस्त आहेत आणि चाली बी त्याच्याहून मस्त आहे. ऐकायला त्याच्याहून मस्त वाटतंय, आहे का नाही? आता मी माझ्या मुद्द्याकडे येतो. जाग व्हा म्हणून या प्रमाणाने विनंती केली. आता खरं उत्तर द्या, आपण जागे आहे का झोपलेले? कळतंय का माझं म्हणणं? हां. मी जरा थोडं वरच्या लेवलला बोलतो, लक्षपूर्वक. जाग आहे का झोपलोय आपण? आपण झोपलेलो आहोत, आपण जागे नाही. लक्षात ठेवा. अवस्था सांगत ना, या देहाला 5 अवस्था आहेत. जागृत, स्वप्न, सुसुप्ती, मूर्छा आणि मृत्यू. अशा या स्थूल देहाला 5 अवस्था आहेत, बरं का? हां, तिकडे जात नाही. पण आपण हे जे जागेपण आहे का, हे जागेपण खरं नाही. हां, म्हणून तर संतांनी आपल्याला विनंती केली, उठा जागे व्हा रे. आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. तुकोबऱ्या म्हणतात तुम्ही सावध नाही बाबा अजून. आम्ही सावध झालो, सावध झालो, सावध झालो. हरीच्या आलो जागरणा, जेते वैष्णवाचे भार. आ जय जयकार गरजत. सावध झाल्यावर काय झालं? आता पुढे ऐका, परिणाम सांगतो त्याचा. पळोनिया गेली झोप, होते आड पाप ते. सावध झालं की पुन्हा पाप राहत
नाही. फक्त सावध व्हा. अजून आपण सावध नाही. मगाच्याच प्रमाणाकडे यावं लागेल पुन्हा अजून. सावध होणं म्हणजे काय? पवित्र तुळशी माळ गळ्यामध्ये घालणं सावध पण आहे. पंढरीची वारी करणं सावध पण आहे. गाथा ज्ञानेश्वरी श्रद्धेनं वाचणं, पाठांतर करणं, पारायण करणं, रोज नित्यानं भगवंताची सेवा करणं सावध होणे महाराज. आपण अजून सावध नाही. बरं मी अजून एक विचारतो. सावध नाही म्हणजे कुठे आहे मग आपण झोपेत आहे. हा, एखाद्या माणसाला झोपेमध्ये जर स्वप्न पडलं तर स्वप्नात त्याला खरं वाटतं का खोटं वाटतं? जरा नीट डोसक्यात येतंय का बघा. एखाद्या माणसाला झोपल्यानंतर स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये असताना त्याला स्वप्न खरं वाटतं का खोटं वाटतं? बरोबर. कुठं खरं वाटतं? स्वप्नात खरं वाटतं. नीट आहे का जरा? कुठं खरं वाटतंय? स्वप्नात. खरं आहे का ती? खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे पण कसं वाटलं? खरं. मग ते खोटं कळण्यासाठी काय व्हावं लागल? बस मला माझ्या मुद्द्यावर यायचंय. खोटं कळण्यासाठी काय व्हावं लागल? जाग. हे संबंध जगत खरंय का खोटं? द्या की उत्तर. येर वाऊगा येर ते माईक दुःखाची, प्राण्या मायेचा लटिका. बस झाली प्रमाण. बस प्रमाण. म्हणजे हे खरंय का खोटंय? बोला. खोटंय. आता मला नीट सांगा, खरं वाटतं का खोटं वाटतं? म्हणजे दोन्ही कोण बोलता की नाही? हे असताना कसं आहे? खोट आहे. पण वाटताना कसं वाटतंय? खरं वाटतं. असू द्या. हे सगळं जगत जे आहे का, हे सगळं जगत खोट आहे. फलकट तो संसार येते सार भगवंत. अजून प्रमाण देतो. तुका म्हणे तूची खरा. ऐका. तुका म्हणे तूची खरा. तूची म्हणजे एक परमात्मा. येर वाऊगा पसारा विवतम मिथ्या दृश्यत्वात जडत्वात परिच्छिन्नत्वात. श्रुतीने आम्हाला सूत्र सांगितलंय सगळं. किंवा मी तुकोबऱ्याचं प्रमाण देऊ. जे जे देखणे सकळ देते ते मृग जळ, मनोनी चिंती चरणात मळ, बापर कुमा देवी वराचे. जे जे देखणे सकळ देते स्वप्नी ते मृग जळ, देवी वर जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, मनोनी चिंती चरण कमळ, बापर कुमादेवी वराचे निज धर्म हा चोखडा. दिसणार संबंध जगत खोटं आहे. अजून सांगतो याच्या अनुषंगानं खोटं काय काय आहे. बसलेली माणसं यादी लक्षात ठेवायची. आपण जोपर्यंत जिवंत आहे तोवर खोट्याची यादी तुम्हाला आता सांगून जातो. तुकोबाऱ्याचं एकच प्रमाण आहे. त्या प्रमाणात सगळं खोटं सांगितलंय. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेघा. कळलं का काय काय खोटंय? धन दारा पुत्र जन बंधू सोयरे हे सगळं खोट आहे बाबा. खरं मग खरं काय आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. फक्त एक परमात्मा खरा. सत्य साच खरी, सत्य साच खरी, सत्य साच खरी, सत्य साच नाम विठोबाचे बरी, नाम विठोबाचे बरी, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे पण हे लक्षण नामाकडे गेलं. बरोबर. शरीर आटे संपत्ती आटे हरे नाम नाटे ते बरवे हे लक्षण सुद्धा नामाकडे गेलं. पण आपलं चिंतन चाललंय परमात्मा सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाभास.
सगळा भास आहे महाराज. हे खरं नाही अजून कळलं नसलं तर थोडा जड दृष्टांत पण सोपा करतो, वेदांताची परिभाषा पण सोपं करतो. आता नीट ऐका जरा. विठ्ठल एक माणूस झोपला, झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याला तहान लागली बर का. आणि झोपतानी त्याला ऐका, झोपतानी त्याला रोज उशाला पाणी प्यायची सवय असल्यामुळं अगोदरच झोपतानी ती उशाला बाटली घेऊन झोपायचं, म्हणजे पाण्याची बरं का, दुसरी नाही. तुम्ही दुसरीकडे जाचाल. हां, झोपतानी ती पाण्याची बाटली अशी उशाला ठेवून झोपायचं. आता उशाला पाणी आहे आणि स्वप्नात त्याला तहान लागली. तहान कुठं लागली? स्वप्नात. मला उत्तर द्या, स्वप्नातली तहान उशाची बाटली भागू शकते का? नाही. त्याला त्यातून स्वप्नातून काय व्हावं लागल? जागं व्हावं लागल. स्वप्नामध्ये लागलेली तहान खरी आहे का? नाही, खोटी आहे. आणि स्वप्न खरं आहे का? स्वप्न बी खोटं आहे. शास्त्र सांगतंय निस्ती तहान खोटी आहे बाबा असं नाही, तर स्वप्न सुद्धा खोटं आहे. म्हणजे आपल्याला संसारातलं जेवढं मिळतंय का, संसार निस्ता खोटा नाही, खोट्यातला खोटा आहे, हे लक्षात ठेवा. हां, का जर स्वप्न खरं मानावं तर जागृतीतलं पाणी स्वप्नात कामाला आलं असतं. स्वप्न खरं नाही, स्वप्न खरं नाही कळण्यासाठी जागं व्हावं लागतं. स्वप्नात तुम्हाला एखाद्याला लॉटरी लागली 50,000ची आणि जागं झाल्यावर मी म्हणलं बघू त्यातले 10,000 तुम्ही देणार का? माझ्याकडे रुपया नाही, तुला कुठून देऊ? म्हणजे स्वप्नातलं सगळं खोटं आहे कळण्यासाठी जागं व्हावं लागतं. म्हणजे स्वप्न खोटं आहे, त्यातलं काही कामाला येत नाही जागेपणी, म्हणून स्वप्न खोटं आहे. तसं या जागृतीतलं सुद्धा आपल्या कामाला काही येत नाही बरं का. ही सुद्धा इथले इथेच राहे आणि जगामध्ये बापले कोणी नाही, इथलं काहीच सोबत येत नाही. हा, तुकडोजी महाराज सांगतात, चार बाजूला चार होवनी एक पुढे जाई. कळले का नाही? चौघ एक पुढे जाई, जगामध्ये बापले कोणी नाही. कोणच आपलं नाही, सगळंच्या सगळं खोटं आहे महाराज. सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, ओ भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई. दिल का साथी कोई नहीं रे, अपना साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे, अपना साथी कोई नहीं रे. सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई. इथलं सोबत काही येत नाही, हे सगळंच्या सगळं इथंच राहतं. मला विस्तार करायचा नाही. एके ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, पाषाण परीस भूमी जांबुनद, वंशाचा संबंध धातयाचा सोनियाची पुरी, समुद्राचा वेडा समुदाय गाडा राक्षसांचा. सोन्याची नगरी कोणाची? रावणाची. 33 कोटी देव बांधवडी आहेत. इंद्रावरती राज्य करणारा इंद्रजितासारखा मुलगा आहे. हां हां, 80 सुंदर 80,000 कामिनी येतात त्याच्याकडे. हां, पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी. किती लेकरं माप नाही. म्हणजे मला सांगायचंय काय, 33 कोटी देव बांधवडी आहेत, सत्ता दाडी आहे, सत्ता बारकी नाही. सोन्याची नगरी आहे, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, प्युअर सोन्याची 7 कोटी घरेत रावणाची. संपत्ती बारकी नाही, संपत्ती बी तितकीच मोठी आहे. आणि पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी, म्हणजे संतती ही कमी नाही, संतती बी तेवढीच आहे. संपत्ती कमी नाही, सत्ता बी बारकी नाही आणि संतती बी कमी नाही. पण एवढं सगळं असून तू का म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. रिकामा आला रिकामं जायचंय, एकला आला एकलं जायचंय. येर ते माईक दुःखाची जनती नाही आदी अंती. हा, हे सगळंच्या सगळं आपल्या दुःखाला कारण ठरते महाराज. हा संसार सुख देत नसतो, संसारात सुख नसतं, आपण सुख मानतो, हा आपला भ्रम आहे. ऐका,
मी अजून संसार शब्दाचा अर्थ आपण काय करतो? लेकरं बाळ, धन दौलत, गाडी, घर, जमीन, जुमला, ह्याला संसार म्हणतो. संसार शब्दाच्या शास्त्राने अनेक व्याख्या केल्यात. त्याच्यामध्ये जन्म आणि मरण ह्याला शंकराचार्यांनी संसार म्हटलंय. ज्ञानोबराया म्हणतात जन्म आणि मरण ह्याला संसार म्हणत नाही मी. ज्ञानोबरायांनी थोडी वेगळी व्याख्या केली बरं का. आता मी दोन्ही व्याख्या सांगतो तुम्हाला, थोडी जाणती मंडळी म्हणून सांगतो. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम इह संसारे. ही व्याख्या कोणी केली? शंकराचार्यांनी. जन्मन पुन्हा पुन्हा जन्मन पुन्हा पुन्हा मरण याला शंकराचार्य संसार म्हणतात. आणि ज्ञानोबरायांनी वेगळी व्याख्या काय केली सांगू? जन्मन आणि मरण याला संसार म्हणत नाहीत ज्ञानोबराया, हे जन्म मरण खरं मानणं याला संसार म्हणतात. आगा उपजने आणि निमने हे साचची कामाने ह्याला खरं मानणं हा संसार आहे. हा, हे खरं नाही. हा, म्हणून महाराज सांगतात हे असंच चालत असतं. तुका म्हणे माळ गुंतली राहटी आणि गाडग्याची सुटी फुटली या. ही गुंतलेली राहटगाडगं असतं का? राहटगाडगं माहिती आहे तुम्हाला? हा, ही गाडग्याची सुटी. गाडगं प्रत्येकाला लागतं, ध्यानात ठेवा. आज तुमचं ऐश्वर श्रीमंत असाल तुम्ही, काही लोक चांदीच्या चमच्यानं खातात की नाही? पूर्वी खात होते, आता काय माहित नाही. आता चांदीला बी आग लागली आहे का नाही? पण चांदीच्या चमच्यानं पूर्वीचे राजे रजवाडे खायचे. हा, आता चांदी राहिली नाही, आता चमच्याची चांदी झाली का नाही? हा, ज्या त्या क्षेत्रात चमचे झाले त्यांचीच चांदी चालू आहे. जाऊ दे, मला तिकडे जायचं नाही. पण सोन्याच्या चांदीच्या चमच्यानं तुम्ही खात असाल तर खा बाबा, भाग्य ते विलासू. पण महाराज सांगतात काही लोक चांदीच्या तांब्यानं पाणी पितात. ऐश्वर्य प्या, पण शेवटाचं पाणी तुम्हाला गाडग्यानं प्यायचं हे लक्षात असू द्या. होमच्या गादीवर झोपता वय झोपा बाबा, आमची अडचण नाही. पण शेवटाला कशावर झोपायचंय? कडब्यावर आहे का नाही? हा, सिद्धांत सांगू का? साखरची गोणी बैलाची या पाठीन तयासी शेवटी कडबारे. तुकोबऱ्या आयुष्यभर एका बैलानं साखरेच्या गोण्या वाहिल्या. आयुष्यभर साखरेच्या गोण्याच वाहत होते बैल. कोण? म्हणा बैल म्हणून मोकळे झाले. असं नसतो, जरा कळवून घेत जावा. आपल्यात त्याच्यात काय फरक नाही. ते वाहत होतं, आपण तरी काय करतोय? आपण बी संसाराचं ओझं वाहतोच आहे. उगा 1 मिनिटासाठी सांगतो. एका कुंभाराकडे गाढव होतं. ते माती वाहण्यासाठी त्यानं ते गाढव पाळलेलं. दोन्हीकडून 2 पिशव्या केलेल्या आणि त्या पिशव्यात माती भरून ते आपलं माती घेऊन यायचं. मग ते कुंभाराने गाढव माती आणण्यासाठी आणि गाढव हाकण्यासाठी कुंभारीन होती. बरीच गाढवं बिगर कुंभारणीची हाकली जात नाहीत म्हणून कुंभारीन मागं लागतीच. मग ती कुंभारीन गाढव हाकायची. दोन्हीकडून भरपूर माती भरली त्याच्यात. मी आपलं चिंतन सांगतोय, तुमचं माझं काय झालं नाही. भरपूर माती भरली. त्या गाढवाच्या पाठीची कमान झाली. आता त्याला त्याच्या घराकडे माती घेऊन जायचंय. माती बंद केली कुंभारदादाने आणि कुंभारदादा गाढवाला म्हणतात निघा आता. गाढव म्हणते कुंभाराला, दादा अजून इकडून एक पाटी आणि अजून इकडून एक पाटी टाकली तरी चालेल, फक्त एका शब्दाची मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. गाढवाने कुंभाराने विचारलं कोणत्या शब्दाची? ते म्हणते अजून 2 पाट्या मी तुमची माती वाहतो जास्त, पण एकदा माझ्या पाठीवर हात फिरवून मला प्रेमाने झाझा म्हणा की. नाही कळलं तुम्हाला? गाढव कशाची अपेक्षा करते? झाझा म्हणायचे. आमचे महाराज म्हणायचे त्या गाढवाला झाझा म्हणणं आणि घरातल्या माणसाने तुम्हाला दादा नाना आप्पा म्हणणं काही फरक नाही बाबा, सारखंच आहे. हा, त्यांनी पाठीवरून हात फिरवला की वज व्हायला मोकळाच. माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे. हे तो संपत्तीचे वारे, हे तो संपत्तीचे वारे, हे तो संपत्तीचे वारे, हे तो संपत्तीचे वारे. अंधकार जाईल, अंधकार जाईल, अंधकार जाईल, अंधकार जाईल. धन दारा पुत्र धन धन दारा पुत्र धन धन दारा पुत्र धन धन दारा
धन धारा पुत्र जन धन धारा पुत्र जन धारा पुत्र जन धारा पुत्र जन धन धारा पुत्र जन धन धारा पुत्र जन. किती जरी सांगितलं तरी कमीच आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी घडलेली घटना, आदरणीय अजितदादा आमच्या ऐकण्यात असं आले की 350 पेट्रोल पंपाचे मालक दादा एकटे होते. बाकीची इस्टेट तर किती मोठी असेल त्याची गणना आपल्याला माहीत नाही, पण शेवटी प्रेताची ओळख सुद्धा पटणं मुश्किल. हा काळ आहे बाबा, त्याच्या पुढे कोणाचं चालतंय काय. म्हणून जरा शहाणे बना. ही संपत्ती सत्ता याच्या गुरमेमध्ये राहू नका. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोने राहू. क्षणार्धात होत्याचं नव्हतं होतंय, आहे का नाही. म्हणून याच्यात राहू नका. तुम्ही सावध व्हा, भगवंताच्या चिंतनाला लागा. मी सैद्धांतिक एक वाक्य बोलतो, माझ्या पहिल्या चरणाकडे येतो. किती जरी आठासाने संसार केला तरी शेवटाला दुःख देतो, त्याचं नाव संसार. सुख देत नाही. वेदांत शास्त्र सांगतं दुःख हे संसाराचं स्वरूप आहे. किती जरी केला तरी शेवटी परिणामी दुःखच देतो, त्याचं नाव काय संसार. आणि सुखरूपतेला प्राप्त करून देतो, त्याचं नाव परमार्थ. मग आता मला खरं सांगा, माणसाने संसार केला पाहिजे का परमार्थ केला पाहिजे? तुम्हाला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? सुख पाहिजे. मग परमार्थ केला पाहिजे का संसार केला पाहिजे? फुकतंय का नाही? परमार्थ केला पाहिजे. आपण सुखाची अपेक्षा करतो आणि करतोय काय? सायास करीशी, असं होत नाही. किंवा संसारात राहून सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, तरी झडझडोनी वहिला निग ये भक्तीचिया वाटे लाग जिये पावसी अव्यंग निज धाम माझी. सावध व्हा बाबा. आपलं कसं झालं या संसारात सांगू तुम्हाला. क्षणिक सुख आहे, क्षणिक सुख आहे. किंवा अभंगाचं पहिलं चरण. सुख पाहता देवा पाडे 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 सुख दुःख पर्वताये वणे दुःख पर्वताये वणे धरी धरी आठवण धरी धरी आठवण धरी धरी आठवण धरी धरी आठवण सुख पाहता देवा पाडे सुख पाहता देवा पाडे दुःख पर्वताये वणे दुःख पर्वताये वणे हो सुख पाहता देवा पाडे सुख पाहता देवा पाडे दुःख पर्वताये वणे दुःख पर्वताये वणे. या जीवनामध्ये संसारामध्ये सुखाचं मोजमाप कसं आहे तर महाराजांनी सांगितलं, सुख पाहता जाऊ सायवड जवा पाडे आणि दुःख पर्वता येवडे. थोडस सुख आहे आणि दुःखाचं मात्र अनंत दुःख आहे बाबा. एक धागा सुखाचा
100 धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे एक धागा सुखा. थोडं सुख आहे. अजून थोडी सैद्धांतिक व्याख्या सांगू. क्षणिक सुखानंतर अनंत दुःख भोगावी लागतात, त्याला संसार म्हणा. आणि क्षणिक दुःखानंतर अनंत सुखाची प्राप्ती होते, त्याला परमार्थ म्हणा. संसारामध्ये थोडं सुख आहे पण दुःख मात्र, आणि ते बी सुख आहे का, ती सुखाचा भास आहे, सुख नाहीच. थोडं खोलात गेलं तर सुख नाहीच, सुखाचा भास होतोय. कसा होतो? साधं उदाहरण देतो, वेदांतांनी सांगितलेलं उदाहरण आहे, फक्त सोपं करतो. एका कुत्र्याला हाड सापडलं आणि कुत्र्याला हाडा इतका आनंद कशातच नसतो. त्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद हाड सापडण्यात. कळतो का नाही काही भाऊ तुम्हाला? सापडलं मग हां असं जाऊ द्या. ते हाड घेतलं आणि ते एकांतात गेलं, जिथं कोण नाही अशा ठिकाणी गेलं. मस्तपैकी बसलं, पुढच्या 2 पायात त्यानं ते हाड पकडलं. कोणी पुढचं बोलत जा तुम्ही. हां मला म्हणजे मी एकटा कसा बोलू, माझ्याकडे बहुमत पाहिजे ना. हां मस्तपैकी त्यानं 2 पायात धरलं आणि चगळायला सुरुवात केली. प्रमाण देऊ का त्याला? तुका म्हणे चगळी हाडे आपुल्या नाडे रडतेल, मांस खाता हौस करे, जोडोनी वैरी ठेविला तुका म्हणे चगळी हाडे. तर काय चगळीत होतं? अहो सकाळी सापडलेलं हाड संध्याकाळी 4 वाजल्या तरी ते चगळतंय, त्याच्यातून काहीच येईना. ते वळलेलं हाड होतं. पण प्रयत्न सोडला नाही त्यानं मरेपर्यंत. चगळीतच असतो मला चगळ. येथे काय कुणाचे गेले ज्याचे त्यानेच अनहित. शेवटी काय झालं महाराज, त्यातून काय त्याला रक्त येईना. त्याच चगळून चगळून त्या हाडाचा एक तुकडा बाहेर पडला आणि त्याच्या हिरडीत घुसला. एक तुकडा तुटला, असा हिरडीत घुसल्याबरोबर भळकन रक्त पडलं. कुठं? हाडावर. रक्त बघितल्यावर त्याला इतका आनंद झाला, माझ्या प्रयत्नाला यश आलं, आत्ताशी फुटलं काय म्हणला. सोडलं का म्हणला मी तुला, आणलंच तुझ्यातून रक्त. रक्त कुणाचं होतं? स्वतःच रक्त आहे, पण पडलं कशावर? हाडावर. आणि ते काय म्हणत होतं? हाडातून निघाले. हा त्याचा काय होता? भ्रम, भास होता. वेदांत सांगतो सुख हे तुमचं स्वरूप आहे, विषय हे जड आहेत, विषयात सुख नसतं. तुम्ही तुमच्या आतलं सुख विषयावर वत्ता आणि मग विषय तुम्हाला सुख देतात, असा भ्रम होतो. तुम्ही तुमच्या आतलं सुख संसारात वत्ता आणि मग संसार सुख देतो, असा तुमचा भ्रम होतो. संसार जड आहे, कोणाला सुखही देत नाही आणि कोणाला दुःखही देत. जड आहे हा संसार. मग एक विकल्प करतो, जर संसार कोणाला सुख दुःख देत नाही तर तू कोबरा कसं काय म्हणतात? संसार दुःख मुळ. ह्याचं चिंतन सेपरेट कधीतरी मला आठवण करून द्या, सांगतो. त्याचं वेगळं चिंतन आहे. पण हा संसार कोणाला सुख देत नसतो. थोडं सुख वाटतं आपल्याला, हा आपला भ्रम आहे, भ्रम. हा संसारात परिणामाला दुःखच असतं बरं का. आरंभीला सुख देतो संसार आणि परिणामाला दुःख देतो. सोपं बोलू, मुलगा झाला की काय होतोय? आनंद होतो. मुलगा झाल्यावर आनंद होतो. आणि त्याच मुलानं घराच्या बाहेर काढलं की दुःख होतंय. अजून थोडं प्रमाण फिरू का? हां, वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींचं वाक्य आहे. आता कळेल त्याला, कळेल. मुलगा झाला की सुख होत आहे आणि सौतीला झाला की दुःख होत आहे. बरोबर आहे? म्हणजे जीवनामध्ये असंच असतं महाराज. संसारात सुख नाहीच आहे, पण आपण मानतोय. किती सुख आहे संसारात? ज्ञानोबऱ्याची एक ओवी देतो, सुख पाहता जवा पाडे. ज्ञानोबराय म्हणले उन्हाळ्याचे दिवस आहेत. नदीच्या काठच्या ज्या जमिनी असतात, त्या मरुळच्या जमिनी, त्याला मोठ्याल्या भेगा पडतात. आणि अशी लांब पडलेल्या भेगेमध्ये एक अजगर बसलाय, सर्प बसलेला आहे. त्याला आतमध्ये उकडायला लागलं, गरम व्हायला लागलं, म्हणून तो सर्प म्हणला जरा हवेला बाहेर पडावं, म्हणून त्या बळीतून तो सर्प बाहेर पडला. उन्हाळ्याचे दिवस, सूर्य माध्यानीला आलेला आहे
आणि बाहेर पडल्यानंतर त्याला काय तिथं काय झाड झुडूप दिसेना, कुठं वारा लागेना, झाडाचं पान हालेना, खालून जमीन तापलेली, खालून पोळायला लागलं आणि वरूनही ऊन लागायला लागलं. आणि सर्पाला काय कुठं गार वाटेना, म्हणून सर्पाला राग आला. उगच म्हणला तिथून बाहेर पडलो. बाहेर पडलेल्या सर्पाला राग आला आणि त्यानं असा फणा काढला आणि फणा काढून तटस्थ उभा राहिला उन्हामध्ये. मोठा सर्प असल्यामुळे एवढा तळाता एवढा फणा काढला त्यानं. आणि असा त्याच्या तळाता एवढ्या फण्याची सावली सूर्य डोक्यावर असल्यामुळे कुठं पडली, जमिनीवर पडली. आणि असाच उभा आहे सर्प. समोर एक 50-100 फुटावर एक उंदीर तसाच बळीत बसलेला होता. त्याला बी वाटलं इथं लय गरम होतंय, आपण बाहेर पडलं पाहिजे. ज्ञानोबरायाचा दृष्टांत आहे. मी संसारातलं सुख सांगतोय तुम्हाला. म्हणून तो उंदीर बाहेर पडला तर बाहेर चौकडे ऊन दिसायला लागलं, कुठं सावली दिसेना. इकडे 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 बघितलं, चहूकडे ऊनच आहे. खालून जमीन पोळायला लागली, वरून ऊन लागायला लागलं. उंदीर म्हणला आगीतून उठून फुफुट्यात पडलो बाबा म्हणे, उगच्या उगं बाहेर आलो. म्हणून तो टन 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 उड्या मारत 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 सावलीचा शोध करत होता. करता 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 त्याला ती तळात बरं सावली. कुणाला सावली कशाची होती? आणि ती तळातभर सावली दिसल्यावर उड्या मारत आलेला उंदीर त्या सावलीला विसावला आणि स्वतःला धन्य मानायला लागला. म्हणला आता निवांत झालो. आता खरं सांगा, सर्पाच्या फणीची सावली उंदरासाठी अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? सर्पाच्या फणीची सावली उंदरासाठी सुखाला कारण आहे का दुःखाला कारण आहे? असंच झालंय आपलं. हा, ज्ञानोबराची विधी देतो. हे असो आगवी बोली, सांगपा सर्प फणीची सावली, ती शीतल होईल केतुले मूषकासी. पतंगा दीपी आलिंगन, तेथ त्यासी अचूक मरण, देवी विषय आचरण आत्मघाता. म्हणून संसारामध्ये तुम्ही जो आश्रय करताय सुखाचा, तो क्षणभराचं सुख आहे बाबा. परिणामाला तुम्हाला दुःखच भोगावे लागतील. म्हणून हा संसार दुःख बांधवडी आहे. हा संसार, अरे संसारात सुख असतं तर एक प्रमाण देतो. 18 भार वनस्पती, फुले फळे वळते, 22 त्या पोखरणी, नदी गंगा वाहते, त्या घरी कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया, योग कासया सेवी. एवढं सगळं ज्याच्या घरी आहे, 99 कोटी राजांनी राज्याचा त्याग करून एकांत स्वीकारलाय. शास्त्र वाचा. संसारी सुख जोडेन तरी का सेविती गिरी कंदरे, राज्य सांडून गेले थोडे, ते का वेडे म्हणावे. शास्त्र म्हणते संसारात सुख नसतं बाबा, हा थोडा सुख देतो असं आपल्याला वाटतं, पण परमार्थामध्ये आल्यानंतर मात्र दुःख नसतं. मग तू अवघाची सुखरूप होसी, आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. म्हणून संसार, आमचे महाराज म्हणायचे एकतारी पद गातानी, संसाराचा छंद सोडा, चित्त चैतन्यात जोडा, देव पाहावा निराकारी हो मन ओढाळ तुआवरी. या संसारातून बाजूला निघावं लागतं. तुकोबऱ्याचं प्रमाण आहे, जया परमार्थाची चाड, तेने सांडावे बिगाड, धरोनी भजनाची चाड, नित्य नेमे आदरे, सांडी मांडी परते टाकी. मग काय करी? वासुदेव नाम घोकी. भगवंताचं चिंतन करा, भगवंताचा आठव करा, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा. अभंगाचं दुसरं धरी धरी आठवण, 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 धरी धरी
म्हणून विनंती तुकोबरायाची, तुम्ही धरी धरी आठवण मानी संताचे वचन, भगवंताचा आठव करा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी, पांडुरंग एक धरीला चित्ती, आम्ही रकुमाईचा पती. किती प्रमाणात देता येतील महाराज सांगतात. भगवंताची आठवण धरा, कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. भगवंताची आठवण करत चला, आठवा त्याला, किंवा तुम्ही आठवा मधुसूदना. भगवंताचा आठव धरा, नाही तरी गेला जन्म वाया. धरी धरी आठवण भगवंताचा आठव करत चला. बर, मानी संताचे वचन. वेळ संपत आली, जरा दुसऱ्या चरणाला अजून 2-5 मिनिटं बोलू आपण. मानी संताचे वचन, संताच्या वचनावरती विश्वास ठेवला की आपला उद्धार होतो. संताच्या वचनावर जर अविश्वास दाखवला तर आपलं पतन होत असतं. कितीतरी प्रमाणात देता येतील, 1-2 प्रमाणात देतो. दुर्योधनाने भीष्माचार्याच्या शब्दावरती विश्वास ठेवला का? भीष्माचार्य म्हणायचे, दुर्योधना देऊन टाक पांडवाचं, पांडवाला अर्ध राज्य, तुझं अर्ध राज्य तू सुखाने भोग. ऐकलं नाही, दर्पयुक्ती केली. सुईच्या टोकावर मावेल एवढी इस्टेट बी मी पांडवाला देणार नाही. भीष्माचार्यासारख्या साधूचं दुर्योधनानं ऐकलं नाही. परिणाम काय झाला? वाटोळं झालं. म्हणून मानी संताचे वचन. दुसरं प्रमाण देतो. अशी रेषा वडली लक्ष्मणाने, आणि लक्ष्मणानं सांगितलं सीतेला, रेषेचं उल्लंघन करू नका सांगितलं. लक्ष्मण हे साधू आहेत, लक्ष्मण हे संत आहेत. लक्ष्मण नावाच्या साधूचं सीतामाईनं ऐकलं का? ऐकलं नाही. परिणाम दुःख भोगावं लागलं. म्हणून मानी संताचे वचन. कितीतरी प्रमाणात देता येतील, चौकडे जाण्याचा विचार नाही. मला सांगा, मातंग ऋषीनं एक वेळेस शबरीला सांगितलं होतं, तुला उभयता रामप्रभू भेट देतील. नीट ऐका, तुला रामप्रभू उभयता भेट देतील असा गुरुनं आशीर्वाद दिला. मातंग ऋषी संत आहेत. सांगितलं तुला रामप्रभूची भेट होईल. शबरीला काय विश्वास असेल? शबरीला भेट होईल म्हणून सांगितल्यावर शबरीने विचारलं नाही कधी होईल. विचारलं का? नाही विचारलं. कधी होईल विचारलं नाही. किती वर्ष प्रतीक्षा केली तिनं? 2 विचार आले त्याच्यात. 60,000 वर्ष कोण सांगतंय, 80,000 वर्ष कोण सांगतंय, बरं का. पण 60,000 वर्ष प्रतीक्षाच केली, पण भेट झाली का नाही? झाली. धन्य मी शबरी श्रीराम, लागले श्री चरण आश्रमाला. धन्य मी शबरी श्रीराम. धन्य झाली. तुकोबरा सुद्धा धन्य झालो आता, यासी संदेह नाही, न पडो या बाही काळा हाती. ही धन्यता जीवनामध्ये संतांच्या शब्दावर विश्वास ठेवत चला. ज्ञानोबा तुकोबराया सांगतात, त्या शब्दावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. तुकोबरायांनी ज्ञानोबरायांनी सांगितलंय, भगवंताची सेवा करा, पंढरीची वारी करा, व्रत एकादशी करा, भगवंताचं नामचिंतन करा. लय सोपं असतंय, पण माणसाला अवघड वाटतं हे. आता सध्याच्या काळाला मला सोपं, मी एका मिनिटात विचारतो, माळ सांभाळणं सोपं आहे का सोनं सांभाळणं सोपं आहे? आता सध्याच्या काळाला सोनं घालून फिरणं सोपं राहिलंय का माळ घालून फिरणं सोपं आहे? सोनं घालून फिरणं सोपं आहे का? आहे का नाही? अवघड आहे, धोका आहे. पण माळ घालून धोका आहे का? मग माळ घालावी का सोनं घालावा? माळ सोडविल का सोनं सोडविल? कळत नाही का? वळायचं का? मेल्यावर वळलं पाहिजे ना. असं तुमच्या ऐकण्यात आहे का की 2-4 तोळं सोनं अंगावर होतं, अचानक अटॅक आला आणि घरचा करता माणूस मेला, पण घरच्या माणसाने रडताना एकच आक्रोश केला की नाही नाही नाही, आमचं त्याच्यावर लय प्रेम होतं, त्याच्या अंगावरलं गुंजभर सोनं काढू नका, तसाच जाळा. 4 तोळं जाऊ द्या म्हणे, नको आम्हाला, आमचा माणूस गेला आणि 4 तोळ्याला काय करायचं? असं झालंय का? सोन्या सगट माणूस जाळला. पाठ आहे की तुमचं प्रमाण?
भूषणे ही घेती काढोनिया. कोणाच्या ध्यानात नसतं बायको म्हणती तेवढं हा ध्यानात असतंय सगळ्याच्या. काढून घेतात सगळे. मला विस्तार नाही करायचा. सोनं काढून घेतात. असं तुमच्या ऐकण्यात बघण्यात आहे का की एखाद्या गावातला माळकरी मेला बाबा, हाडाचा वारकरी होता, माळ त्याच्या गळ्यात होती आणि मग सरणावर ठेवताना घरची माणसं म्हणली तेवढी माळ काढून घ्या. माळ काढून घेतं का कोण? मग सोबत सोनं येतं का माळी येते? बोला की, मुळावर आलं कीर्तन. सोबत सोनं येतं का माळी येते. मग आपण माळा घालतोय का सोनं? सोबत येतंय ती घालतोय का सोबत येत नाही ती? वेडे आपण. ये मृत्यू लोकीचे उपराटे शहाणं बना, अजून वेळ गेलेली नाही. हा, आमचे महाराज म्हणायचे तुळशीला स्पर्श केला की शरीर पावन होतं, तुळशीला नमस्कार केला की रोग नष्ट होतात, तुळशीचं रोप लावलं की यम घाबरतो, तुळशीला पाणी घातलं की देवाजवळ जागा मिळते. हे सगळं एवढं तुळशीला पाणी घातलं, तुळशीचं रोप, तुळशीचं पान देवाला अर्पण केलं, साविज्यता नावाचा मोक्ष मिळतो. हे सगळं आहे बाबा नुसतं तुळशीपाशी. ही कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. आज काय आहे? एकादशी आहे. शहाणं बना, निश्चय करा. सत्यसंकल्पाचा दाता नारायण. पुरुषोत्तम मास चालू आहे. आजची विशेष एकादशी आहे. आजच्या दिवशी माणसाने एकादशी व्रत केलं पाहिजे. ते बी माळकरी होऊन केलं पाहिजे. म्हणजे ज्यांच्या गळ्यात माळा नाहीत त्यांनी आजच्या दिवशी जा कुठं तरी माळा घाला. माझ्याकडे घाला असं नाही म्हणणं, कुठे बी जा एखाद्या साधूकडे आणि माळा घाला. माळ घालायला पैसे नसले तर 10 रुपये मी देतो. 10च रुपयाला येते, लय पैसे लागत नाहीत तिला. पण ही गळ्यात असली का त्याचा अधिकार सांगतो. पुढे जामीन आहे तुका, मागे झाले पाहून. ही गळ्यात असली का तुझी चिंता त्यासी. ही गळ्यात असली का पती लक्ष्मीचा जाण तसे. ही गळ्यात असली का भाग गेला शीन गेला अवगा झाला आनंद. ही गळ्यात असली का त्यांनाही मागुता तेने मुक्तिचारी वैकुंठ भुवनी. किती बी प्रमाणात येते त्यांची सरली. आणि ही गळ्यात नसली का वाया येरझार. हे प्रमाण बरोबर दिले का? ही गळ्यात असली की त्यांची सरली आणि येरझार सरली, आणि ही गळ्यात नसली वाया येरझार. हरिपाठ सांगतोय. हरिविना जन्म नरकची पैजाना, शेवटाला यमाचा पाहुणा. तुकोबराय म्हणले आपण ती तर आहेच की, मारी ती तोडी ती झोडी ती. तुकोबराय म्हणले आम्ही पाहुणे झालो, पण कोणाचे पाहुणे घराशी. आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. देव पाहुणा तुकोबऱ्याच्या घरी आला, सुखी येतो घरा. दुसरा हरिपाठातलं प्रमाण देतो. ज्याच्या गळ्यात हिमालय आहे का तो यमाचा पाहुणा होत नाही, शांती दया पाहुणा. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा. हरिक माळकऱ्याला कमी समजत नाही. ही सगळ्यात मोठी लायसन आहे महाराज. 16 वर्ष मी 18 वर्ष झालं कीर्तन करतोय, 16 वर्ष झालं गाडीत फिरतोय. एक ठिकाणी अजून पोलिसांनी अडवलं नाही. अडवलं आणि ही दाख बघितली, जयहरी महाराज म्हणते सोडून देते. काय बघत नाही, लायसन विचारित नाही. त्याला माहिती ही लायसन आहे जगात. एवढी ताकद आहे महाराज. म्हणून तर माणसं काय बी करून माळा घालायला लागली का तर झाकून जाते ना. माळकऱ्याची संख्या वाढायला तीच कारण झाले भाऊ. सगळं इथं झाकून. आता तरी जाय 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 धरी सद्गुरूचे पाय. बालपणी खेळण्याच्या ध्यानी चिखलात मारीसी उड्या. एक बार पंढरी पहारे गड्या. तरुणपणी विषयाच्या ध्यानी नागिनी घालतील गळ्यात उड्या. एक बार पंढरी पहारे गड्या. म्हातारपणी खोकल्याच्या ध्यानी पायात पडतील बेड्या. एक बार पंढरी पहारे गड्या. सीतेचा पती करून घे मित्र, त्याने देह होईल पवित्र. वरकड भिंतीवरील चित्र काभुललासी, उलट उलट महागारी प्राण्या फिरगोते खासी. भरला पुर मायेचा लोंडा वाहोनिया जासी. सावध व्हा सावध व्हा.
सांगण्याचं तात्पर्य निम्मा आयुष्य झोपेत गेलंय, बालपणात गेलंय, आजारात, रोगात, राईत, तारुण्याच्या मदात. काय उरले भजनासी ते पाहे गा. काय उरलं भजनासाठी याचा विचार करा. पण जरी एवढं आयुष्य सगळं गेलं असलं तरी राहिलेल्या आयुष्यात सुद्धा एक तास उरला खटवांग रायासी आणि भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. गेलेल्या आयुष्याचा खेद करू नका. उरलेल्या आयुष्यात गेलेल्या आयुष्याचं सुद्धा फलित करता येतं. 2 मिनिटं घेतो आणि सेवा संपवतो बरं का. 2च मिनिटं घेतो. ऐकलं असेल कधी पण आता आठवलं म्हणून अचानक सांगतो. जुना काळ, उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची टंचाई आमच्या भागात तर लय मराठवाड्यात. तुमच्याकडे बरे जरा तुम्ही उजनीच्या जवळचे आहात किंवा तुमच्याच गावात हे धरण. आमच्याकडे पाण्याचं लय अवघड आहे. आता प्यायच्या पाण्याच्या पंचायत आहे. मग गावामध्ये बारव असायचे, बारव, आणि प्रत्येकाला लागल ते पाणी बारवानी घेऊन यायचं. बारवातनं आपली आपली घागर सोल घेऊन जायची. घरच्याने आदेश केला, बायकोनं सांगितलं नवऱ्याला पाणी घेऊन या म्हणे आडावरून. घागर घेतली, सोल घेतली, रहाट बसवलेले. रहाट जुन्या काळात आता बी आहेत बघा आमच्या भागात रहाट बसवलेली. रहाटावरून ती घागर अशी खाली दोराने सोडायची. पाणी खोल गेलं तर 8 वाव दोर लागत होता आणि ह्याने घरून 8 वाव दोर नेला. फासा घातला घागरीला आणि दोर सर 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 खाली सोडला. घागर पाण्यापाशी पोचली, दोर बी पाण्यापाशी पोचला. 8 वाव दोर लागायचा. 8 वाव दोर नेल्यानंतर घागर पाण्यापाशी पोचली. आपल्या हातात दोर किती राहिला? झाली सेवा संपली. किती दोर राहिला आपल्या हातात? दोरच नाही करायला. होय महाराज, दोर राहिला का नाही? हातात धरायपुरता बस. मला तेवढंच म्हणायचं. किती राहिला दोर आपल्या हातात? ईदभर. सगळा दोर कुठे गेलाय? पाण्यात. बरोबर आहे. आपल्या हातात किती राहिला तुकडा? ईदभर. हातात धरायपुरता. पण आमचे महाराज म्हणायचे तेवढाच हातभर तुकडा जर तुम्ही भगवंताच्या नामाने पॅक धरला, आवळून धरला, पॅक धरला, गेलेली घागर, गेलेला दोर आणि पाहिजे ते पाणी सगळं महागारी मिळवता येतं. कळतंय का माझं म्हणणं? सगळं महागारी मिळवतात. कधी? तेवढा तुकडा राहिलेला. आता कोणाचा किती राहिला सांगत बसू का? कोणाचा किती राहिला विषयाचा तुकडा मला माहीत नाही. पण तेवढा तुकडा जर तुम्ही भगवंताच्या नामाने पॅक धरला तर गेलेल्या आयुष्याचं सोनं होतं. मागच्या सुद्धा आयुष्याचं सोनं करता येतं. पण तेवढा तुकडा हातातनं सुटला, मला सांगायची गरज नाही. तुम्हाला कळतंय. पाणी बी गेलं, घागर बी गेली, दोर बी गेला. हां, ठिताना असं केला, जाऊ द्या तिकडे जायचं नाही. पण महाराज सांगतात असं करू नका. मागच्या आयुष्याचं सुद्धा सोनं करता येतं. म्हणून मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. भगवंताची सेवा करत चला. जर नाही केली तर तुका म्हणे मुडा घाना जुंती तशी पुढा. पुन्हा मात्र म्हणले पुन्हा अजून घाण्याचा बैल. माहिती आहे तुम्हाला घाण्याचा बैल? हा, आता तिकडे जायचं नाही. घाणा सगळ्यालाच कळतो. तेलाचा घाणा. किती बी बैल फिरला तरी काय अंतर काढतो? सकाळी 6 वाजता झोपला आणि दुपारच्या 12 वाजेपर्यंत बैल कंटिन्यू चाललाय. किती किलोमीटर गेला अंतर काढून? जाग्यावरच. तुका म्हणे मुडा घाना जंती तशी पुढा. पुनरुपे जननम पुनरुपे मरणम. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, मनवनी जीव भ्याला. शरण गेला विठोसी, भगवंताला शरण मनवनी शरण जावे. भगवंताची शरणांगती पत्करा. भगवंताची सेवा करत चला. थोडं प्रास्ताविक आजच्या या श्राद्धाच्या निमित्ताने 2-5 मिनिटं बोलावं लागेल. त्यासाठी सगळ्यांना कळकळीची विनंती. एकदा टाळी वाजून, मधलं कडकडून टाळी वाजून आपल्याला पांडुरंगाचं भजन करायचंय. विठोबा ज्यांच्या प्रेत्यर्थ आपण ही सेवा केली ते वैकुंठवासी चिरंजीव विक्रमदादा यांच्या चरणावरती समर्पित करतो. पाहुण्यांचं घर असल्यामुळं मला येणं जाणं सारखं होतं. अतिशय हसरा हसतमुख चेहऱ्याचा गडी. लवकर जाणं झालं त्याला विलाज नाही. असं व्हायला बी नाही पाहिजे, पण हा नियतीचा खेळ आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आपलं चालत नसतंय. ज्ञानोबराची एक ओवी याला पुरेशी होईल. माते पुढे बालक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मिना. असं झालं.
पण त्याला नाविलाज आहे, जाणं हे अपरिहार्य आहे, जावंच लागतं. त्याची खंत करू नका. माझ्या बघण्याप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या आईनं त्याची भरपूर सेवा केलेली आहे. त्याच्या मनाच्या पूर्ण इच्छा सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय सेवा केली त्या बाळाची. त्याला जे पाहिजे ते आज नको उद्या नको असं सुद्धा नव्हतं, त्याच क्षणाला त्याच वेळेला त्याला मिळत होतं. आई ती आईच असते महाराज, तेवढं सगळं आईनंच करू जाणं. खूप सेवा केली त्या मुलाची. त्यांचा परिवार भरपूर दिवस त्या दुःखामध्ये कोसळलेला होता, हळूहळू सावरला. आज त्याचं श्राद्ध आहे, हे करावंच लागतं. केल्यानंतर आजच्या दिवशी जे तुम्ही सर्व केलं आहे, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, वस्त्रदान असेल, धनदान असेल, जेवढे म्हणून दानाचे प्रकार सांगितले त्याचं फल परिवाराला नसतं, आज त्याच्यासाठी ते पोषक असतं. कारण जसं जसं तुम्ही आजच्या दिवशी त्याच्या स्मरणार्थ कार्यक्रम कराल तसे तसे वरच्या पितृलोकामध्ये त्याचं हळूहळू वरच्या लोकात पोस्टिंग होत राहतं. त्याला वरच्या लोकामध्ये स्थान मिळलं जातं. पितर संतुष्ट होतात आणि संतुष्ट झालेले पितर घरावरती कृपा करतात. घरच्याला दया, क्षमा, शांती, सुख, समाधान लाभावं अशा पद्धतीचं त्यांचं दान आपल्याला प्राप्त होत असतं. सुंदर असा हा श्राद्धाचा विधी गोळे परिवारानं केलेला आहे. पितराच्या ऋणातून उतराई होण्याकरता केलेला हा श्राद्धाचा विधी त्यांच्यापर्यंत पोहोचला असं आपण नाथ महाराजांच्या प्रमाणाला धरून बोलू. एका जनार्दनी न घ्यावा संशय घेण्याचं कारण नाही. केलेला सगळा श्रद्धेनं केलेला हा विधी त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे. याती नास्त्यत्र संशयम. दरवर्षी त्याचं स्मरण करण्याची भगवंतांनी त्यांना बुद्धी द्यावी आणि करावंच लागतं महाराज, बरं का. हे सगळं काय स्पष्ट काय माईकवरच बोलावं असं काय नाही, पण त्याची इस्टेट खाणाऱ्याला ते स्मरण करणं गरजेचं असतं, हे तितकं सत्य आहे, बरं का. अर्ध्या इस्टेटीचा तो मालक आहे. तुमची 1 रुपया असेल, 8 आणे असेल, 4 आणे असेल, पण त्या अर्ध्या इस्टेटीचा मालक ती तुम्हाला देऊन गेला. जाताना त्याचं तुम्ही आहात तोपर्यंत त्याचं स्मरण करणं हे मागच्या पिढीचं कर्तव्य. ते करावं आणि करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. सुंदर असं नियोजन केलं त्याबद्दल गोळे परिवाराचं अर्थात बापूंचं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. गुणवरे भाऊ असल्यानंतर नियोजन सगळं सुसंगतपणे असतं हे दिसून येतं आहे का नाही. ही सगळी मंडळी दोघं गावातली करती धरती माणसं आहेत, आहे का नाही. हां, कांबळे महाराज असतील, याच महाराजचा परिचय पण नाव आठवणीत नाही. मोहिते आबा असतील, हां, प्रसाद महाराज कालठणचे आमचे मोहिते आबा असतील, गावातील सर्वच या गावातील टाळकरी वर्ग असेल, सिस्टीम असेल, राजमुद्रा चॅनल असेल, सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. महाराष्ट्रभर गाजलेले आमचे मृदंगाचार्य आमचे मारुती महाराज असतील, हे का नाही. खूपच गोड हात आहे महाराजांचा. महाराजांसाहेबमध्ये काहीतरी अपघात झाला होता, मला कळालं होतं. भगवंताचे काय होत नसतं महाराज. हिंडता वन न मोडे काटा, काही होत नसतं. भगवंताची सेवा करणाऱ्याला काही होत नाही. तुमच्याकडूनही भगवंताच्या सेवेची अपेक्षा करतो. संपलं कीर्तन. हात जोडून पाया पडून तुमच्या चरणावर नाक घासून सांगतो, बिगर माळेचं जीवन जगू नका. माळा घाला, व्रत एकादशी करा, भगवंताची सेवा करा. कराल अशी अपेक्षा करून ज्ञानोबरायाचं भजन. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली. धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, हो धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, हो धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण. मानी संताचे वचन धर धर देना, माने हे माने, हे माने, माने
मानी संताचे वचन मानी संताचे वचन मानी